नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गाच्या आजच्या या तासिकेत मी उपस्थित सर्व मान्यवर, माझे इतर सहकारी शिक्षक बंधू भगिनी व आपण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आपण आजच्या या तासिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. थोडे आठवा बरे, मागील इयत्तेत तुम्ही वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असतात. उदाहरणार्थ अगदी लहान आकाराच्या मुंग्या, डास, चिमण्या, मधमाशा, मांजर, कुत्रा, घोडा, विशाल आकाराचा हत्ती, पाण्यात राहणारा मासा. यापैकी काही प्राणी आकाराने खूप छोटे असतात तर काही खूप मोठे. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात. काही प्राणी सरपटतात तर काही हवेत उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्रचंड विविधता दिसून येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. लक्षात घ्या, एकूण किती जाती असाव्यात असा अंदाज आहे? 7 दशलक्ष प्रकारच्या. अरे बापरे, एवढ्या प्रजाती! मग एवढ्या प्रजातीचा अभ्यास कसा लक्षात ठेवायचा? एवढ्या सगळ्या प्रजातींच्या प्राण्यांना कसे लक्षात ठेवता येईल बरे? यासाठी जर आपण प्राण्यांचे साम्य आणि फरकांवर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे होईल. थोडक्यात काय तर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांचे वर्गीकरण करणे गरजेचे असते. तर मग आपण वर्गीकरणाची आवश्यकता आपल्या रोजच्या उदाहरणातून घेऊयात. तुम्ही स्वयंपाकघरात गेलात तर तिथे मसाल्याचे पदार्थ वेगळे असतात, गोड पदार्थ वेगळे असतात. किंवा तुम्ही शाळेत रोज जाता, मग रोज कुठली पुस्तकं न्यायची यासाठी तुम्हाला टाइम टेबल दिलेला असतो आणि मग त्या तासिका निहाय तुम्ही बॅग मध्ये तुमच्या वह्या आणि पुस्तके भरता. आता तुम्ही मुंबईमध्ये राहता, तुम्ही आजूबाजूच्या मॉलमध्ये जातच असाल. जेव्हा तुम्ही मोठ्या मॉलमध्ये जाता तेव्हा कोणत्या गोष्टी कुठे मिळतील याचा फलक आत एंट्रन्स करतानाच लावलेला असतो. उदाहरणार्थ किराणा विभाग पहिल्या मजल्यावर, कपड्यांची दुकाने दुसऱ्या मजल्यावर, इलेक्ट्रॉनिक वस्तू तिसऱ्या मजल्यावर इत्यादी. समजा आपल्याला कपडे घ्यायचे, मग आपण जर कपड्यांच्या विभागात गेलो तर तिथे सुद्धा स्त्री, पुरुष, लहान मुले असे वेगवेगळे विभाग असतात. त्यातही पुन्हा पाश्चात्य कपडे वेगळे, पारंपरिक कपडे वेगळे असतात. येथे कपड्यांच्या ब्रँडनुसार वर्गवारी केलेली असते. थोडक्यात आपल्याला जर पाहिजे असणारी वस्तू नेमकेपणाने आणि कमी वेळात शोधायची असेल तर त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. येथे काय केलेलं आहे? येथे वस्तूंचे वर्गीकरण केलेले आहे. तसेच आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण करायचे आहे. प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे काय तर साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण होय. म्हणजेच एक मुख्य गट आणि त्यावर आधारित छोटे छोटे उपगट तयार करणे आणि प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर करणे यालाच प्राण्यांचे वर्गीकरण असे म्हणतात. आता आपण वर्गीकरणाचे फायदे पाहूयात. तत्पूर्वी आपण इथे या धड्यातील वगळण्यात आलेला भाग पाहूया जरा. इथे तुमचा पान नंबर 61 वर थोडे आठवा हा जो भाग आहे चौकट ही वगळण्यात आलेली आहे. पान नंबर 62 वरचा परिच्छेद 1 आणि परिच्छेद 2 दोन्ही वगळण्यात आलेले आहेत. पान नंबर 63 वरचा शेवटचा परिच्छेद वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 64 वरचा परिच्छेद 1 ते 4 म्हणजे थोडक्यात पूर्ण पान वगळण्यात आलेलं आहे. पान नंबर 65 वरची जी चौकट आहे जिच्यावर लिहिले निरीक्षण करा तीही वगळण्यात आलेली आहे. पान नंबर 65 ते 66 मधला मानवी प्राणी संघातील गांडूळ इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पान नंबर 65 ते पान नंबर 75 या पानांवर ज्या चौकटी आहेत ज्यांचं वर्गीकरण माहित आहे का तुम्हाला?
ऐकावं ते नवलच, इंटरनेट माझा मित्र, माहिती मिळवा, विचार करा, पुस्तक माझे मित्र, जरा डोके चालवा, जोड माहिती तंत्रज्ञानाची, हा सर्व भाग वगळण्यात आलेला आहे. या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना लक्षात राहील. आता आपण पाहूयात वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे. सॉरी, आपण वर्गीकरणाचे फायदे बघत होतो. तर वर्गीकरणाचा पहिला फायदा आहे की प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. वर्गीकरण केल्यामुळे काय होतं, आपल्याला प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीचं होतं. दुसरा फायदा आपला असा आहे की एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला माहिती मिळते. उदाहरणार्थ आपण जलचर प्राणी घेऊयात. तर मग जलचर प्राणी अन्न कसे खातात, श्वसन कसे करतात, ह्या जलचर प्राण्या एक गट घेतला तर मग सगळे प्राणी जे पाण्यात राहतात त्यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. तिसरा फायदा आपला आहे प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. उत्क्रांती म्हणजे काय, तर प्राण्यांचा टप्प्याटप्प्याने होत गेलेला विकास. तर आपण माहितीये की एक पेशीय सजीवापासून आज बहुपेशीय सजीव निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक टप्प्यावर त्याचा क्रमाक्रमाने विकास होत गेलेला आहे. या क्रमविकासालाच विज्ञानाच्या भाषेत उत्क्रांती असे म्हणतात. या प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला वर्गीकरणामुळे माहिती मिळते. क्रमांक 4, प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. 5, प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. आता तुम्ही म्हणाल इतर सजीवांशी काय नाते असते प्राण्यांचे, पण असं नाही बरं का मुलांनो. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराला आपण परिस्थितिकी असे म्हणतो आणि परिस्थितीतील प्रत्येक जैविक आणि अजैविक म्हणजेच सजीव आणि निर्जीव घटकांचे एकमेकांशी परस्पर संबंध असतात. ते एकमेकांवर अवलंबून असतात. एका प्रजातीची संख्या कमी झाली तर दुसऱ्या प्रजातीच्या संख्येला सुद्धा धोका पोहोचू शकतो, कारण ते पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असू शकतात. आणि म्हणून हे प्राणी एकमेकांशी जे त्यांचे नाते आहे ते समजायला आपल्याला वर्गीकरणामुळे मदत होते. क्रमांक 6, प्रत्येक प्राण्याचा अधिवास. अधिवास म्हणजे काय, त्या प्राण्याचे राहण्याचे ठिकाण. कोणकोणता अधिवास असतो बरं मग? जमिनीवर राहणारे प्राणी ज्यांना आपण भू अधिवास म्हणतो, पाण्यात राहणारे प्राणी ज्यांना आपण जल अधिवास म्हणतो. आता मगाशी मी सांगितलं होतं की काही प्राणी हवेत उडतात, चिमणी, कावळा वगैरे. मग हे वायू अधिवास झाला यांचा, हवेत उडणाऱ्या प्राण्यांचा. मग ह्या प्राण्यांच्या अधिवासाविषयी म्हणजे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी आपल्याला माहिती मिळते वर्गीकरणामुळे. त्याचप्रमाणे निसर्गातील त्यांचे नेमके स्थान काय आहे हे समजायला आपल्याला मदत होते. ते प्राणी उत्पादक आहेत, प्राथमिक भक्षक आहेत, विघटक आहेत, हे समजायला आपल्याला मदत होते. आणि 7 क्रमांकाचा फायदा आहे आपल्याला प्राण्यांमधील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. अनुकूलन म्हणजे काय, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणे. उदाहरणार्थ थंडीचे दिवस आले की आपण स्वेटर घालतो, पावसाळा आला की पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण छत्री वापरतो. अशा प्रकारे प्राणी सुद्धा त्यांच्या जीवनात अनुकूलन म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत असतात. या अनुकूलनाची माहिती आपल्याला वर्गीकरणामुळे मिळते. आता आपण थोडा प्राणी वर्गीकरणाचा इतिहास पाहूयात. तर बऱ्याचशा अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात प्रामुख्याने आपल्याला अरिस्टॉटल, व्हिटाकर यांचा विशेष उल्लेख करता येईल. हा भाग आपल्याला वगळण्यात आलेला आहे, तरी सुद्धा एक आपल्याला लक्षात असावं म्हणून मी इथे थोडक्यात उल्लेख करत आहे की पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांचे 2 विभागात वर्गीकरण केले होते. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. हे वर्गीकरण पृष्ठरज्जू आहे की नाही या मुद्द्यावरून केले होते. तर पृष्ठरज्जू म्हणजे काय, तर पृष्ठरज्जू
ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना असते. ती प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस म्हणजे मागच्या बाजूस असते. तर ज्या प्राण्यांच्या शरीरात हा पृष्ठरज्जू असतो त्या प्राण्यांना समपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. तर ज्या प्राण्यांच्या शरीरात पृष्ठरज्जू नसतो त्यांना असमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आली. त्यामध्ये प्राण्यांचा रचनात्मक संघटनाचा अभ्यास करण्यात आला, त्यांच्या शारीरिक सममितीचा अभ्यास करण्यात आला, त्यांच्यातील अध्यस्तर किंवा जननस्तर या प्रमुख बाबींचा समावेश केला गेला. आता आपण काही विशिष्ट प्राणी संज्ञांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी त्या प्राण्यांची वैशिष्ट्य पाहत असताना काही शब्द येणार आहेत, काही संज्ञा येणार आहेत. तर त्या संज्ञा समजण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणार आहोत. तर आपण बघूयात हे मुद्दे कोणते आहेत. हे प्राण्यांचं वर्गीकरण आहे. हा सुरुवातीचा पिवळ्या चौकटीतला भाग, निळ्या चौकटीतला भाग, गुलाबी रंगाच्या चौकटीतला भाग, नंतर आलेला पिवळ्या चौकटीतला भाग पूर्ण वगळण्यात आलेला आहे. शेवटचा जो आहे आपला प्राणी संघ रंध्रीय, निडारिया, सप्टेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपात, मृदुकात, कंटकचर्मी, अर्ध समपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू या संघांचा आपल्याला अभ्यास तर आता आपण ह्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यासाठी लागणारे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूयात. तर पहिलं जे आहे प्राण्यांच्या वैशिष्ट्यात तुम्हाला या प्राण्यांच्या यावरून वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. देहगुहा म्हणजे काय? तर प्राण्यांचे शरीर आणि त्यांच्या आतील अवयव यांच्या दरम्यान एक पोकळी तयार झालेली असते. या पोकळीला देहगुहा असे म्हणतात. आता देहगुहेवरून 3 प्रकार आहेत प्राण्यांचे. सत्य देहगुहा असणारे प्राणी, देहगुहाहीन प्राणी आणि खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी. मी थोडक्यात तुम्हाला याविषयी माहिती सांगते की जर भ्रूणावस्थेत वाढीच्या काळात मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून देहगुहा तयार झालेली असेल तर त्या प्राण्यास सत्य देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात. काही प्राण्यांच्या शरीरात ही देहगुहा नसते. अशा प्राण्यांना देहगुहाहीन प्राणी असे म्हणतात. बघा, लांब पोकळी असते ते प्राणी सत्य देहगुहा युक्त प्राणी. अशी पोकळी नसेल तर ते देहगुहाहीन प्राणी. आणि तिसरा प्रकार आहे खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी. हा जो 3 नंबरचा प्रकार आहे खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी, या प्राण्यांमध्ये शरीरात त्यांच्या देहगुहा तर असते पण ती वर नमूद केलेल्या पद्धतीने तयार झालेली नसते. म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असे म्हणतात. आता आपण त्यानंतर दुसरं जे आपल्याला लागणार आहे ते त्यांचं जननस्तर याविषयी माहिती लागणार आहे. पुढे प्राण्यांच्या वैशिष्ट्यात त्यांच्या शरीरात 2 स्तर आढळतात, त्रिस्तरीय शरीर असतात हे शब्द येणार आहेत. तर द्विस्तर किंवा स्त्रीस्तर म्हणजे काय असतं ते आता आपण पाहूयात. इथे विद्यार्थी मित्रांनो 2 आकृत्या तुमच्या समोर आहेत. पहिल्या आकृतीत एक सगळ्यात आत लाल रंगाची गोलाकार तबकडी दाखवलेली आहे. तो सगळ्यात आतला स्तर आहे, त्याला अंतर्जन स्तर असे म्हणतात. तर सगळ्यात बाहेर निळ्या रंगाचा एक स्तर आहे त्याला बहिर्जन स्तर असे म्हणतात.
आणि पहिल्या आकृतीत मध्ये जो बदामी रंगाचा भाग दिसतोय तो तिथे रिकामा आहे, काहीच नाही, तो मृत किंवा अजैविक स्तर आहे. तर दुसऱ्या आकृतीत त्याच्या लागूनची आहे तिच्यात आपल्याला 3 स्तर दिसत आहेत. एक आतला लाल अंतर्जन स्तर, एक सगळ्यात बाहेरचा निळा बहिर्जन स्तर, आणि या दोघांच्या मध्ये एक हिरव्या रंगाचा स्तर तयार झालेला आहे, त्याला मध्य स्तर असे म्हणतात. तर ज्या प्राण्यांच्या शरीरात फक्त अंतर्जन स्तर आतला स्तर व बाहेरचा स्तर बहिर्जन स्तर असतो त्यांना द्विस्तरीय प्राणी म्हणतात. आणि काही प्राण्यांच्या शरीरात आतील अंतर्स्तर, बाहेरील बहिर्जन स्तर याशिवाय अजून एक मधला स्तर तयार होतो, त्याला मध्य स्तर असे म्हणतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय आहे असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला अजून एक शब्द किंवा व्याख्या लक्षात ठेवायची आहे, शारीरिक सममिती. शारीरिक सममिती म्हणजे काय? प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद जर घेतला तर त्या प्राण्याच्या शरीराचे जर 2 समान भाग होत आहेत की नाहीत यावरून त्यांच्या शरीराच्या शारीरिक सममितीचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे असममित शरीर. पहिली आकृती बघा असममित शरीराची. इथे जर आपण कुठेही छेद घेतला तरी त्या आकृतीचे 2 समान भाग होणार नाहीयेत. तर असममित शरीर म्हणजे काय? तर अशा प्राण्यांच्या शरीरात असा कोणताही अक्ष नसतो ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. थोडक्यात यांच्या शरीराचे 2 समान भाग होत नाहीत. दुसरा आहे अरीय सममिती. अरीय सममिती बघा 2 समान भाग होताना दिसत आहेत आपल्याला. मुख्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून म्हणजे कुठूनही छेद घेतला तरी 2 समान भाग होतात. अशा प्रकारच्या शरीर रचनेला अरीय सममिती म्हणतात. आणि तिसरी आहे द्विपार्श्व सममिती. द्विपार्श्व सममितीमध्ये या प्राण्यांमध्ये फक्त एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच जर आपण काल्पनिक छेद घेतला तर त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. याला म्हणतात द्विपार्श्व सममिती. तर द्विपार्श्व आणि अरीय सममितीमध्ये मुख्य फरक काय आहे? तर दोघांमध्येही शरीराचे 2 समान भाग होतात, परंतु अरीय सममिती असलेल्या प्राण्यांमध्ये मुख्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतला तरी 2 समान भाग पडतात. आणि द्विपार्श्वमितीमध्ये मात्र फक्त एकच अक्ष असा असतो, त्यातून जर आपण काल्पनिक छेद घेतला तर त्या प्राण्याचे 2 समान भाग होतात. चला तर मग आपण आता काही विशिष्ट प्राणी संघांच्या गुणधर्मांचा अभ्यास करूया. सगळ्यात पहिला आहे आपला रंधीय प्राणी संघ. बघा रंधीय प्राणी संघ हा जो संघ आहे त्यांचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वात साध्या प्रकारच्या शरीर रचना असलेले प्राणी आहेत. या प्राण्यांना आपण स्पंज म्हणून ओळखतो. या प्राण्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात आणि या छिद्रांना विशिष्ट नाव आहे बरं. या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला म्हणतात. छिद्रांची नावं लक्षात ठेवायची आहेत, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. तर दुसरा आहे यांचा अधिवास. हे प्राणी जलवासी आहेत. जलवासी म्हणजे काय? पाण्यात राहतात. यापैकी काही प्राणी समुद्रात आढळतात तर काही प्राणी गोड पाण्यात आढळतात. तिसरी यांची शरीराची रचना. तर हे प्राणी जे आहेत यांचे शरीर असममित असते. आताच आपण पाहिलं असममित म्हणजे काय? यांच्या शरीराचे 2 समान भाग होत नाहीत. चौथ्या क्रमांकाचं वैशिष्ट्य यांचं असं आहे की या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा कॉलर पेशी असतात. नाव लक्षात ठेवायचं आहे, कॉलर पेशी. मी अंडरलाईन केलेलं आहे. तर कॉलर पेशींचा उपयोग कशासाठी काय करतात हे प्राणी? तर या कॉलर पेशींचा उपयोग करून हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. आता या प्राण्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात. 5 नंबरचं वैशिष्ट्य यांचं असं आहे की हे स्थानबद्ध प्राणी आहेत. स्थानबद्ध म्हणजे काय?
एकाच स्थानावर बद्ध असलेले. आता हे एकाच स्थानावर का राहतात? हे यांच्या मते प्रचलन होत नाही. प्रचलन म्हणजे काय? हालचाल किंवा जागा बदल. आता हे प्राणी जे आहेत ते आधात्रीशी संलग्न असतात. आधात्री म्हणजे काय? ते कशाचा तरी आधार घेऊन उभे असतात आणि ते आधारावर अवलंबून असल्यामुळे हे एका जागाहून दुसऱ्या जागी हालचाल करू शकत नाहीत. त्यांचे प्रचलन होत नाही आणि म्हणून या प्राण्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात. मला कारणे प्रश्न विचारू शकतात. रंधीय प्राणी संघातील प्राण्यांना स्थानबद्ध प्राणी का म्हणतात? पुढचं वैशिष्ट्य आहे यांच्या स्पंज सारख्या शरीरास कंटिकांचा किंवा शुकिकांचा किंवा स्पॉन्जींचा तंतूंचा आधार असतो आणि ह्या ज्या कंटिका आहेत त्या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका पासून बनलेल्या असतात. आता 7वं जे वैशिष्ट्य आहे ते त्यांचं पोषण कसे करतात यावर आहे. तर यांच्या शरीरात जे ते पाणी ग्रहण करतात या पाण्याद्वारे ते सजीव आणि पोषक द्रव्यांचे भक्षण करतात. तर इथे 2 छिद्रांची नावं लक्षात ठेवायची. कोणत्या छिद्रातून पाणी शरीराच्या आत घेतले जाते आणि कोणत्या छिद्रातून पाणी शरीराच्या बाहेर सोडले जाते. तर बघा आकृतीत तुम्हाला दिसत आहेत. ऑस्टिया नावाचं जे छिद्र आहे त्या ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्टिलो नावाच्या छिद्राद्वारे ते पाणी शरीराच्या बाहेर सोडले जाते. म्हणजे पाणी आत घेण्यासाठी आणि पाणी बाहेर सोडण्यासाठी 2 छिद्र आहेत आणि पाण्याद्वारेच ते सजीव ग्रहण करून आपलं पोषण करतात. पुढचं वैशिष्ट्य आहे त्यांचं, या प्राण्यांमध्ये मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने प्रजनन होते. मुकुलायन म्हणजे काय? तुम्ही मागील वर्षी वनस्पतींच्या वर्गीकरणात शिकलेला आहात. मुकुल कळीसारखा एक भाग तयार होतो आणि त्यापासून नवीन जीवाची निर्मिती होते. तर या मुकुलायन या पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने दोन्ही प्रकारे यांचे प्रजनन होते. आणि या प्राण्यांचं वैशिष्ट्य असे आहे की हे प्राणी मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. पुनरुद्भवन क्षमता म्हणजे काय? आपल्यासारखे नवीन सजीव निर्माण करण्याची क्षमता. तर हे प्रचंड संख्येने आपल्यासारखे नवीन प्राणी निर्माण करू शकतात म्हणून यांची पुनरुद्भवन क्षमता मोठ्या प्रमाणात असते. रंधीय प्राणी संघाची उदाहरणे आपल्याला देता येतील. सायकॉन, युस्पॉन्जिया ज्याला आपण अंघोळीचा स्पंज म्हणतो, हायलोनिमा, इप्लेक्टेला इत्यादी. तर हा होता आपला पहिला संघ, रंधीय प्राणी संघ. आता आपण दुसरा संघ पाहूयात. दुसरा संघ जो आहे त्याचं नाव आहे सिलेंडाटरा किंवा निडारिया प्राणी संघ. तुम्ही जर आकृती पाहिली तुम्हाला असं दिसून येईल की या प्राण्यांच्या शरीराचा आकार जो आहे तो दंडाकृती असतो किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. त्यातही आकारावरून त्यांना 2 नावं दिलेली आहेत. जर त्यांचे शरीर दंडाकृती असेल तर त्या प्राण्यांना बहुशुंडक असे म्हणतात आणि त्यांचे शरीर जर छत्रीच्या आकाराचे असेल तर त्याला छत्रिक असे म्हणतात. बघा परत सांगते, दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक म्हणतात आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक म्हणतात. इथे दोन्ही आकृत्या आहेत, दंडाकृती पण आहे, छत्रीच्या आकाराची पण आहे. आता बघूयात आपण हे प्राण्यांचा अधिवास कुठे असतो. तर हे प्राणी बहुतेक समुद्रामध्ये आढळतात. काही मोजके प्राणी असे आहेत जे गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. तिसरे आहे यांची शरीर रचना. तर या प्राण्यांचे शरीर अरीय सममित. अरीय सममित म्हणजे काय? तर 2 समान भागात विभाजन होत नाही. आणि द्विस्तरीय. अरीय सममित म्हणजे मध्य अक्षातून कुठेही छेद घेतला तर 2 समान भाग होतात आणि यांच्या शरीरामध्ये 2 स्तर आढळतात, अंतर्जन स्तर आणि बहिर्जन स्तर. पुढचं वैशिष्ट्य असं आहे, यांच्या मुखाभोवती दंश पेशीयुक्त शेंडुके असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. मुखाभोवती दंश पेशीयुक्त शेंडुके. दंश पेशीयुक्त म्हणजे भक्ष्य पकडण्यासाठी, त्या भक्ष्याला दंश करण्यासाठी शुंडके असतात. ह्या शुंडकाचा उपयोग
त्या भक्ष्य पकडण्यासाठी करतात आणि ज्या दंशपेशी आहेत ना त्याचा उपयोग ते भक्ष्याच्या शरीरात विष टाकण्यासाठी करतात. भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करण्यासाठी त्या दंशपेशींचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे दंशपेशींचा उपयोग त्या स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा करतात. तर शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी, दंशपेशी असतात, दंशपेशीचा उपयोग भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करण्यासाठी आणि संरक्षणासाठी. त्या निडारी या प्राणी संघाची जर उदाहरण द्यायची झाली तर त्यांची उदाहरणं आहेत जलव्याल, सी ॲनिमॉन, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, फायसेलिया, जेलीफिश, ऑरेलिया किंवा प्रवाळ. प्रवाळाचं नाव पण तुम्ही ऐकलेलं आहे. जलवाल हायड्रा हे पण नाव तुम्ही ऐकलेलं आहे. नवीन इयत्तेत पण जलव्यालाची आकृती तुम्हाला होती. अशा प्रकारे हा आपला दुसरा संघ होता सिलेंडटरा किंवा निडारिया प्राणी संघ. अतिशय सोपी लक्षणे आहेत त्यांची आठवण्यास. आकार दंडाकृती किंवा छत्रीसारखा, शुंडके असतात, दंशपेशी असतात, भक्ष्य पकडण्यासाठी आणि दंश करण्यासाठी यांचा उपयोग होतो. पुढचा जो संघ आहे आपला तो आहे चपट्या कुमींचा संघ. आता यांना चपटे कुमी का बरं म्हणतात तर बघा इथे तुम्हाला 3 आकारात चपट्या कुमीची उदाहरणं दिसत आहेत. पहिला आकार जो आहे तो पानासारखा आहे, दुसरा आकार जो आहे तो अतिशय सडपातळ आहे, तिसरा आकार जो आहे तो पट्टीसारखा आहे. तर चपट्या कुमीच्या संघांमधील प्राण्यांचे जे शरीर आहे ते अतिशय सडपातळ किंवा पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. तर चपटे कृमी का म्हणतात यांना? त्यांच्या आकारामुळे. कसा असतो त्यांचा आकार? सडपातळ, पानासारखा किंवा पट्टीसारखा चपटा, आणि म्हणून यांना चपटे कृमी असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य या प्राण्यांचं असं आहे की हे प्राणी अंतःपरजीवी असतात. आता अंतःपरजीवी म्हणजे काय बरं? परजीवी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. पर म्हणजे दुसरा, जीव म्हणजे पोषण. जो सजीव पोषणासाठी इतर सजीवावर अवलंबून असतो त्याला परजीवी म्हणतात. आता परजीवीमध्ये परत अंतःपरजीवी. तर काही प्राणी असे असतात जे आपली उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत जातात आणि तिथून आपला उदरनिर्वाह करतो. असं दुसऱ्या शरीराच्या आत गेलेली असतील तर त्यांना अंतःपरजीवी प्राणी असे म्हणतात. या प्राणी संघांपैकी काही प्राणी स्वतंत्र राहणारे असतात आणि ते पाण्यात दिसून येतात, पाण्यात आढळतात. या प्राण्यांचे शरीर देहगुहाहीन असते, म्हणजे या प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते आणि द्विपार्श्व सममिती असते. द्विपार्श्व सममिती म्हणजे काय? फक्त एकच अक्ष असा असतो ज्याच्यातून काल्पनिक छेद घेतल्यास त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. तर हे प्राणी देहगुहाहीन आहेत, देहगुहा नसते, लांबट पोकळी नसते आणि शरीर द्विपार्श्व सममित असते. चौथं वैशिष्ट्य या प्राण्यांचं असं आहे की हे प्राणी त्रिस्तरीय असतात. त्रि म्हणजे काय? 3 स्तर दिसून येतात. हे 3 स्तरांचं नाव कोणते आहे? आपण आकृतीत पाहिलं आहे की सर्वात बाहेरचा स्तर त्याला बहिर्जन स्तर म्हणतात, सर्वात आतील स्तर त्याला आपण अंतस्तर म्हणतो आणि दोघांच्या मध्ये एक अजून स्तर तयार होतो त्याला मध्यजन स्तर असे म्हणतात. तर बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर अशा 3 जनन स्तरांपासून या प्राण्यांचे शरीर बनलेले असते आणि म्हणून हे प्राणी त्रिस्तरीय असतात. वैशिष्ट्य या प्राण्यांचं असं आहे की हे प्राणी उभयलिंगी आहेत. उभय म्हणजे काय? दोन्ही. या प्राण्यांमध्ये एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. ज्या प्राण्यांच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात त्या प्राण्यांना उभयलिंगी प्राणी असे म्हणतात आणि हे प्राणी उभयलिंगी आहेत.
चपट्या कृमीच्या संघात आपल्याला जर उदाहरणं द्यायची झाली तर प्लॅनेरिया आहे, लेव्हरफ्यूक आहे, पट्टकृमी आहे इत्यादी प्राण्यांचा समावेश या चपट्या कृमींच्या संघामध्ये केलेला आहे. परत एकदा वैशिष्ट्यांवर नजर टाकूयात आपण. नंबर 1, यांचे शरीर सडपातळ, पानासारखे किंवा पट्टीसारखे असते, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. हे प्राणी अंतःपरजीवी आहेत, परपोषी आहेत, दुसऱ्याच्या शरीरात आत जाऊन पोषण करतात, स्वतंत्र राहणारे आहेत, पाण्यात आढळतात, देहगुहा नसते आणि शरीर पार्श्वसममित असते. शरीरांमध्ये 3 स्तर आढळून येतात, त्रिस्तरीय असतात. त्या 3 स्तरांची नावे बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर अशी आहेत. आणि हे प्राणी उभयलिंगी आहेत, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. चला तर मग आता पुढचा संघ पाहूयात. पुढचा प्राणी संघ आहे गोलकृमी प्राणी संघ. आता यांना पण गोलकृमी का म्हणतात, तर हे प्राणी जे आहेत या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंड गोलाकार असते. बघा काय काय, शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे आणि दंड गोलाकार आकृती दिसत आहे तुम्हाला. आणि शरीराच्या या रचनेमुळे त्यांना गोलकृमी असं नाव पडलेलं आहे. हे प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत किंवा अंतःपरजीवी, म्हणजे परपोषी आहेत आणि दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत जाऊन ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यापैकी स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत ते जलवासी किंवा भूचर दोन्ही अधिवासात आढळून येतात. भूचर म्हणजे काय, जमिनीवर, भू म्हणजे जमीन, जमिनीवर पण त्यांचा अधिवास असतो आणि जलवासी म्हणजे पाण्यातही त्यांचा अधिवास असतो. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते. आता आपण पाहिलं की 3 स्तर कुठले कुठले आहेत ते, सर्वात बाहेरचा स्तर, सर्वात आतला स्तर आणि या दोघांच्या मधला स्तर, बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतर्जन स्तर. हे 3ही स्तर या प्राण्यांच्या शरीरात दिसून येतात. आणि देहगुहा जी आहे या प्राण्यांच्या शरीरात ती आभासी असते. आभासी म्हणजे काय, तर देहगुहा असते परंतु ती मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून तयार झालेली नसते. अशा प्रकारच्या देहगुहेला आपण फसली किंवा आभासी देहगुहा असे म्हणतो. 4थ्या नंबरचं वैशिष्ट्य काय आहे या प्राण्याचं, तर या कृमींचे शरीर अखंडित आहे. अखंडित म्हणजे काय, खंड नसलेले, सलग. या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. आणि हे प्राणी एकलिंगी असतात, एका वेळी एकच लिंग त्यांच्यात दिसून येतं, पुल्लिंग किंवा स्त्रीलिंगी. तर एकलिंगी असतात हे प्राणी. या प्राण्यांचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला आपल्या पोटातील जंत जे सगळ्यांना परिचित आहे, किंवा हत्तीपाय रोग होतो, त्यात हत्तीपाय रोग झाल्यानंतर काय होतो, पाय सुजतो खूप मोठा, हत्तीसारखा पायाचा आकार वाढत जातो. तर हे जे जंत आहेत हे अंतःपरजीवी आहेत. पोटातील जंत कुठे असतो, आपल्या पोटात असतो, म्हणजे तो पोटाच्या आत जातो आणि आपण जे अन्न खातो त्यातून तो त्याचा उदरनिर्वाह करतो. म्हणजे थोडक्यात अशा सजीवांना आपण अंतःपरजीवी असे म्हणतो. तर हे पोटातील जंत, हत्तीपाय रोग पसरणारा जंत, डोळ्यातील जंत, ही जी उदाहरणं आहेत हे गोलकृमी प्राणी संघाची आहे. थोडक्यात यांच्या वैशिष्ट्यांवर परत एकदा नजर टाकायची झाली तर लांबट, बारीक धाग्यासारखे आणि दंडगोलाकार शरीर आहे, स्वतंत्र राहणारे आहेत किंवा अंतःपरजीवी आहेत. स्वतंत्र राहणारे पाण्यामध्ये पण राहतात, जमिनीवर पण राहतात. शरीर त्रिस्तरीय असते, 3 स्तर आढळून येतात, आभासी देहगुहा असते, शरीर अखंडित असते आणि भक्कम उपचर्म असते आणि प्राणी एकलिंगी असतात. पुढच्या प्राण्यांच्या संघाकडे वळूयात. पुढचा प्राणी संघ आहे आपला वलयी प्राणी संघ. या वलयी प्राणी संघाच्या प्राण्यांना
खंडीभूत कृमी असं सुद्धा नाव आहे. तर खंडीभूत कृमी का म्हणतात यांना? तर हे प्राणी लांबट असतात, दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड खंडीभवन आढळते. आणि हे कायखंड खंडीभवन आढळते म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असे सुद्धा म्हणतात. तर तुम्ही आकृतीत बघू शकता की त्यांचे शरीर लांबट आहे, दंडाकृती आहे आणि यांचं दुसरं नाव आहे खंडीभूत कृमी. वलई प्राणी संघ किंवा खंडीभूत कृमी जे आहेत हे प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत. यांच्यापैकी काही प्राणी बाह्य परजीवी आहेत. आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला शब्द आला होता अंतःपरजीवी. आता शब्द आहे बाह्य परजीवी. बाह्य परजीवी म्हणजे काय? परजीवी म्हणजे परत पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असलेला. आणि बाह्य, आता हा सजीव शरीराच्या आत प्रवेश करत नाही तर शरीराच्या बाहेर राहूनच आपलं पोषण करतो. उदाहरणार्थ आपल्याला मच्छर चावतो तेव्हा तो काय आपल्या शरीराच्या आत जात नाही, तो त्वचेवर आपल्या चावतो, बाहेरून हे करतो आणि आपलं रक्त पितो. ह्या बाह्य पोषण झालं याचं ते. तर हे जे सजीव आहेत ते बाह्य परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत ते समुद्रीय गोड्या पाण्यात आढळतात किंवा काही जमिनीवर म्हणजे भूचरही असू शकतात. तर हे प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत, परंतु काही जे बाह्य परजीवी प्राणी आहेत ते समुद्रात आढळून येतात, गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात किंवा जमिनीवरही असू शकतात. या प्राण्यांचे शरीर 3 स्तरांपासून बनलेलं आहे. त्रिस्तरीय शरीर असते. आतला स्तर, अंतर्जन स्तर, मधला स्तर, मध्य स्तर आणि सर्वात बाहेरचा स्तर बहिर्जन स्तर. शरीर द्विपार्श्व सममित असते, म्हणजे फक्त एकच अक्ष असा असतो की त्या अक्षातूनच छेद घेतला तर त्या प्राण्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. आणि सत्य देह गुहायुक्त प्राणी आहेत. सत्य देह गुहायुक्त प्राणी म्हणजे काय? तर ही जी लांब पोकळी तयार झालेली असते ती खरोखर देहगुहा त्यांच्यामध्ये असते आणि ती त्यांच्या मध्यस्तर किंवा आतड्यापासून तयार झालेली पोकळी असते. तर अशी पोकळी प्रत्यक्षात या प्राण्यांमध्ये असते म्हणून त्यांना सत्य देह गुहायुक्त प्राणी असे म्हणतात. चौथं वैशिष्ट्य असं आहे या प्राण्यांचं की यांना हालचालीला इथे विज्ञानाच्या भाषेत काय म्हटलेलं आहे? प्रचलन. यांचे प्रचलन होण्यासाठी त्यांच्यामध्ये काही अवयव असतात. या अवयवांना विशिष्ट नावे देण्यात आलेली आहेत. दृढरोम, परापाद किंवा चूसक. दृढरोम, परापाद किंवा चूसक यासारख्या अवयवांनी ते प्रचलन म्हणजेच हालचाल करतात. या प्राण्यांचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे की यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते आणि हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी दोन्ही असू शकतात. एकाच प्राण्यात नर आणि मादी दोन्ही लिंग किंवा फक्त एकलिंग दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचा समावेश या वलई प्राणी संघात होतो. वलई प्राणी संघाची उदाहरण द्यायची झाली तर आपल्या सर्वांच्या परिचयाचा असलेला गांडूळ आहे, जो आपल्याला पावसाळ्यात सर्वत्र दिसतो. त्यानंतर जळूचंही नाव तुम्ही ऐकलेलं आहे, नेरीस. या सर्व प्राण्यांचा समावेश वलई प्राणी संघात केलेला आहे. इथे बघा या तीनही आकृतीत तुम्हाला मूक आणि गुदद्वार अशी 2 नावं दिसत आहेत. तर मूक जे आहे त्यामधून ते अन्न ग्रहण करतात आणि हे गुदद्वार जे आहे त्या छिद्रातून त्यांना नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे वलई प्राणी संघ म्हणजे शरीर रचना लांबट, दंडाकृती असलेले, कायखंड खंडीभवन आढळणारे प्राणी. यांचं दुसरं नाव खंडीभूत कृमी आहे. स्वतंत्र राहणारे प्राणी आहेत. काही प्राणी बाह्य परजीवी आहेत. काही समुद्रात आढळतात, काही गोड्या पाण्यात आढळतात, तर काही जमिनीवर भूचरही आहे. त्यांच्या शरीरात 3 स्तर दिसून येतात. त्रिस्तरीय शरीर, द्विपार्श्व सममित आणि सत्य देह गुहायुक्त प्राणी. आणि हालचाल करण्यासाठी जे अवयव आहेत त्यांची नावं आहेत दृढारोम, परापाद किंवा चूसक. यांच्या शरीराभोवती विशिष्ट असे उपचर्म असतात आणि हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. चला मग जाऊयात पुढच्या संघाकडे. पुढचा संघ जो आहे प्राणी संघ त्याचं नाव आहे
संधिपात प्राणी संघ. आता यांना संधिपात प्राणी का म्हणतात? तर या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात. परत एकदा सांगते, या प्राण्यांमध्ये छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून यांना संधिपात प्राणी म्हणतात. तुम्हाला गाळलेल्या जाग्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. म्हणजेच संधिपात प्राणी संघ जो आहे हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. आता जीवन संघर्ष तुम्हाला वाटेल प्राण्यांमध्ये कसला आलाय जीवन संघर्ष, फक्त मानवाला जीवन संघर्ष असतो असं नाही. प्राण्यांना सुद्धा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्हाला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत माहित असेल, जो सक्षम तो जगतो. इथे प्रत्येक सजीव एकमेकांवर अवलंबून असतो. जो सर्वोच्च स्तरावरील भक्षक आहे तो त्याच्या आधीच्या स्तरावरील भक्षकाला ग्रहण करून आपलं पोषण करत असतो. म्हणजे प्रत्येक सजीवाला इथे आपला जीव वाचवायचा असतो आणि हा त्याचा जीवन संघर्ष असतो. तर हा आपल्या या संघर्षात यशस्वी झालेला आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व कसं टिकवून ठेवायचं हे त्याला माहित आहे आणि आपलं अस्तित्व तो टिकून आहे. अस्तित्व टिकून आहे म्हणूनच याची संख्या सर्वात जास्त आहे. तर सर्वात जास्त संख्येने असलेला प्राणी संघ आहे हा संधिपात प्राणी संघ. आता हे प्राणी कुठे आढळतात? तर हे प्राणी खोल महासागरातही आढळतात, उंच पर्वत शिखरावरही आढळतात. थोडक्यात हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. आता शरीर रचना पाहूयात. ह्या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते. 3 स्तर असतात, आतील स्तर, मधला स्तर आणि बाहेरचं स्तर. देहगुहा जी आहे त्यांची सत्य देहगुहायुक्त प्राणी आहेत. हे म्हणजे लांबट पोकळी जिला आपण देहगुहा म्हणतो ती असते आणि ती आतड्यापासून किंवा मध्य जनस्तरापासून तयार झालेली असते, म्हणून यांना सत्य देहगुहायुक्त प्राणी म्हणतात. आणि यांची सममिती शरीराची रचना हे द्विपार्श्व सममिती असलेले प्राणी आहेत. म्हणजे फक्त एकच अक्ष असा असतो की त्या अक्षातून जर काल्पनिक छेद घेतला तर त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. तर त्यांचे शरीर त्रिस्तरीय, सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्श्व सममिती. आता पुढचे वैशिष्ट्य जे आहे यांचं ते या संघातील जे प्राणी आहेत यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूस जे संरक्षक आवरण असतं, बाह्य कंकाल असते. आणि हे प्राणी जे आहेत एकलिंगी असतात. एका वेळी एकच लिंग त्यांच्यामध्ये आढळून येतं, नर किंवा मादी. संधिपात प्राणी संघाचं जर उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर आपल्या सर्व ओळखीची उदाहरणं आहेत. खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. तर काय आहेत संधिपात प्राण्यांची वैशिष्ट्ये? छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात आणि यांच्यामुळे यांना संधिपात प्राणी म्हणतात. पृथ्वी तलावर सर्वात जास्त संख्येने असलेला प्राणी संघ आहे हा. जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ आहे. अधिवास्यांचा खोल महासागरापासून उंच पर्वत शिखरांपर्यंत आहे. शरीर त्रिस्तरीय आहे, देहगुहा असते, शरीर द्विपार्श्व सममित असते आणि शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते आणि एका वेळी एकच लिंग या प्राण्यांच्या शरीरात आढळून येते. आकृत्यांचा सुद्धा तुम्हाला सराव करायचा आहे. आकृत्यांवर आधारित प्रश्न किंवा आकृत्या काढण्यासाठी या प्रकरणात भरपूर चान्स आहे आकृत्या काढण्यासाठी. आणि तुम्हाला सर्व परिचयाचे आहेत. आता या संधिपात प्राण्यातील वर्गीकरण करायचं झालं तर फुलपाखरू, तुम्हाला डोळ्यासमोर फुलपाखरू लगेच दिसायला पाहिजे. विंचू आहे किंवा पैसा आहे किंवा झुरळ आहे. या झुरळाची आकृती किंवा त्याचं वर्गीकरण सुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं.
पुढचा आपला प्राणी संघ आहे मृदुकाय प्राणी संघ. तर बघा, मृदू मृदू म्हणजे काय? मऊ. तर या प्राणी संघात शरीर रचना मऊ असलेल्या प्राण्यांचा समावेश केलेला आहे. किंवा तुम्हाला विचारलं एका वाक्यासाठी या प्राण्यांना मृदुकाय प्राणी का म्हणतात, तर या प्राण्यांचे शरीर मऊ आणि बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी असे म्हणतात. सर्वात पहिलं वैशिष्ट्य यांचं असं आहे की शरीर मऊ असते, बुळबुळीत असते आणि म्हणून यांना मृदुकाय प्राणी असे म्हणतात. संधिपात प्राण्यांनंतर संख्येने सर्वात जास्त असणारा कुठला वर्ग असेल तर तो आहे मृदुकाय प्राणी संघ. गाळलेल्या जागेसाठी हे विधान लक्षात ठेवायचं आहे. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. दुसरा सर्वात मोठा संघ कोणत्या दृष्टीने? संख्येच्या दृष्टीने. सर्वात जास्त संख्या संधिपात प्राण्यांची आहे, त्याच्यानंतर मृदुकाय प्राणी संघ. तर यांची संख्या क्रमाने हे दुसरा क्रमांक लागतो यांचा. तिसरा पाहूयात यांचं वैशिष्ट्य अधिवास. अधिवास म्हणजे राहण्याचे ठिकाण. तर मृदुकाय प्राणी संघातील जे प्राणी आहेत हे प्राणी जलचर. जलचर म्हणजे काय? पाण्यात राहणारे. किंवा भूचर. भूचर म्हणजे काय? जमिनीवर राहणारे. तर हे प्राणी पाण्यातही आढळतात, जमिनीवर आढळतात. आता पाण्यात राहणारे जे मृदुकाय प्राणी आहेत, म्हणजे जे जलचर मृदुकाय प्राणी आहेत, ते प्राणी बहुतेक समुद्रात राहणारे असतात. तर यापैकी काही प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यात सुद्धा आढळतात. पुढचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी आपल्याला यांची शरीर रचना पाहूयात. तर हे मृदुकाय प्राणी संघातील जे प्राणी आहेत त्यांचे शरीर त्रिस्तरीय असते. त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तर असतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे कोणकोणते आहेत हे 3 स्तर? सर्वात आतील अंतर्जन स्तर, सर्वात बाहेरील बहिर्जन स्तर आणि या दोघांच्या मध्ये तयार झालेला मध्यजन स्तर. हे 3ही स्तर या प्राण्यांमध्ये दिसून येतात, म्हणजे यांचे शरीर त्रिस्तरीय असते. दुसरं आहे हे प्राणी देहगुहायुक्त आहेत, म्हणजे या प्राण्यांच्या शरीरात देहगुहा आढळते. या प्राण्यांचे शरीर अखंडित आणि मृदू असते. अखंडित म्हणजे कुठलाही खंड नसतो, सलग. अखंडित आणि मृदू म्हणजे मऊ असते. आता तुम्हाला याचं सगळ्यात ओळखीचं उदाहरण आहे गोगलगाय, जे तुम्ही नेहमी पाहता. किती मऊ असते ती गोगलगाय, स्पर्श केला तरी आपल्या हाताला अगदी मऊ मऊ वाटतं. तर हे गोगल सारखे प्राणी जे आहेत ते अखंडित आणि मृदू शरीर रचना असलेले प्राणी आहेत. आता शरीर रचनेमध्ये ही जी गोगल आहे हा प्राणी जर वगळला तर इतर सर्व प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. द्विपार्श्व सममिती म्हणजे काय? की या प्राण्यांच्या शरीरात फक्त एकच अक्ष असा असतो ज्याच्यातून काल्पनिक छेद घेतल्यास त्यांच्या शरीराचे 2 समान भाग होतात. आता हे जे मृदुकाय प्राणी संघ आहेत, या मृदुकाय प्राणी संघाचे शरीर 3 भागात विभागलेले असते. कोणकोणते 3 भाग आहेत हे? तर डोके, पाय आणि अंतरांग संहती. तर मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांचे शरीर डोके, पाय आणि अंतरांग संहती अशा 3 भागात विभागलेले असते. आता ही जी अंतरांग संहती प्रवार आहे, ही जे प्रवार आहे हे पटली संरचनेने आच्छादलेले असते आणि हे प्रवार अतिशय कठीण असते. ते कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते. कॅल्शियम कार्बोनेट नावाचं संरक्षण कवच स्रवित करते. स्रवित करते म्हणजे काय? त्याची निर्मिती करते. उदाहरणार्थ आपण अन्न गायी वगैरे जेवण केल्या की लाळ स्रवित करतात, ते लाळ स्त्रवण करतात त्या. तसं ह्यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षण कवचाची लाळेची निर्मिती होते.
हे कवच त्यांच्या शरीराभोवती किंवा शरीराच्या मध्ये असते, तर काही प्राण्यांमध्ये ते नसते सुद्धा. परत बघूयात हे वैशिष्ट्य. अंतरांग संहती प्रवार जे आहे या पटली संरचनेने आच्छादलेले असते. हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्त्रावित करते. हे कवच त्यांच्या शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते, तर अगदी काही प्राण्यांमध्ये ते नसते सुद्धा. पुढचं वैशिष्ट्य असं आहे या प्राण्यांचं, हे प्राणी एकलिंगी असतात. एका वेळी ते एक तर पुरुषलिंगी असतात किंवा स्त्रीलिंगी असतात, म्हणजे फक्त एकच लिंग एका वेळी आढळून येतं, म्हणून हे प्राणी एकलिंगी असतात. मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांची उदाहरणं द्यायची झाली तर आपल्याला कालव, त्रिपुट किंवा शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस या प्राण्यांची उदाहरणं देता येतील. त्या आकृतीत तुम्हाला शिंपला, गोगलगाय आणि ऑक्टोपस यांची चित्र दाखवलेली आहेत. तर ऑक्टोपस मध्ये पण शुंडके दाखवलेली आहेत, अन्न पकडण्यासाठी, चूसक अन्न ग्रहण करण्यासाठी दाखवण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा आपला होता मृदुकाय प्राणी संघ. आपण परत एकदा क्रमाने यांच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकूयात. मृदुकाय प्राणी संघ नंबर 1, शरीर अतिशय मऊ, बुळबुळीत आणि म्हणून मृदुकाय प्राणी असे नाव पडलेले आहे त्यांना. संख्येने दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. सर्वात मोठा संघ आहे संधिपात, त्यानंतर क्रमाने दुसरा संघ जो आहे तो मृदुकाय प्राणी संघ आहे. जलचर किंवा भूचर पाण्यात आढळतात किंवा जमिनीवर आढळतात. शरीरांमध्ये त्रिस्तरीय शरीर असते, 3ही स्तर दिसून येतात. देहगुहा असते, शरीर अखंडित आणि मृदू असते. गोगलगाय सोडून इतर प्राण्यांचे शरीर द्विपार्श्व सममित असते आणि या प्राण्यांचे शरीर 3 भागात विभागलेले असते. ते 3 भाग कोणकोणते आहेत? डोके, पाय आणि अंतरांग संहती. त्यातही ते अंतरंग संहतीचे वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेले आहे की ते काय तयार करते? संरक्षक कवच. आणि ते संरक्षक कवच कोणत्या पदार्थाने बनलेले असते? कॅल्शियम कार्बोनेटने. तर अंतरांग संहती प्रवार या पटली संरचनेने आच्छादलेले असते आणि हे प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच संस्त्रावित करते. हे कवच त्यांच्या शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते आणि हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणे आहे मृदुकाय प्राणी संघाचे कालव, शिंपला, गोगलगाय आणि ऑक्टोपस. तर इथे आपण मृदुकाय प्राणी संघ हा प्राणी संघ पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आज जे प्राणी संघांची नावं पाहिलेली आहेत त्यांची परत आपण एकदा उजळणी घेऊयात. आपण आज रंध्रीय प्राणी संघ पाहिला, निडारिया प्राणी संघ पाहिला, चपट्या कृमींचा संघ पाहिला, गोलकृमी प्राणी संघ पाहिला, वलई प्राणी संघाची वैशिष्ट्ये पाहिली, संधिपात प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिली आणि मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिली. हा भाग समजला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आपण आजच्या या भागात इथे थांबूयात. पुढच्या उद्याच्या तासिकेमध्ये उरलेल्या प्राणी संघाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासूयात. त्यापूर्वी तुम्ही हे आज झालेले प्राणी संघाची वैशिष्ट्ये पुस्तकात वाचून या आणि उद्याच्या भागाची वैशिष्ट्ये सुद्धा प्राण्यांची वाचून या. आणि तुम्हाला बृहन्मुंबई पालिकेच्या वतीने मी आवाहन करते की आपण जे बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन अध्यापनाचे वर्ग चालू केलेले आहेत, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलचे सर्व शैक्षणिक व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत तसेच नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
थँक्यू. आता आपण बघूयात, आज आपण जे प्राणी जे संघ पाहिलेले आहेत त्यावर आधारित काही